मॅप्स येतात कुठून असा तो सातत्याने प्रश्न येत होता. आणि आपण कसे असे घडलो, म्हणजे आपले कसे इतके मॅप आपल्यालाच नाही कळलं आणि आपल्या डोक्यात कसे जाऊन बसले असं ते आपल्याला वाटतं. तर ते तू जसं सांगितलं तसं आपण खूप इम्प्रेशन्स घेत असतो आणि लहान मूल म्हणून तर आपण खूप इम्प्रेशन घेतो असं मला वाटतं. आणि तू म्हणतोस तसं ते 11व्या वर्षापर्यंत ते आणखी रिजिड होत जातं. ते तू थोडंसं एक्सप्लेन कर की कसं 11व्या वर्षापर्यंत ते आणखी घट्ट होत जातं आणि मग तिथून पुढे बदलणं अवघड होत जातं. हा सुद्धा एक भाग मला असं वाटतं लोकांना कळला पाहिजे. तर लहान मुलाचं कसं होतं हे कंडिशनिंग? ओके, मेंदूमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, मॅप्स आहेत. तुमची प्रत्येक कृती ही पण मेंदूमध्येच ठरते. मेंदूमध्येच भावना पण निर्माण होतात आणि मेंदूमध्येच विचारही निर्माण होतात. मेंदूमध्येच प्लेजर्स आहेत, मेंदूमध्येच पेनफुल मेमरीज पण आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा करता करविता असं मेंदूच आहे. तर जर मॅप्स मेंदूमध्येच येत असतील किंवा मेंदूच जर त्याचा कारक असेल तर मला असं वाटतं की आपण मेंदूचंच फंक्शनॅलिटी जी आहे ती समजून घ्यायला पाहिजे. जर मेंदू कसा फंक्शन करतो हे समजलं तर मॅप्स कसे तयार करता येतात हे पण समजणार आहे. आणि जर ते तयार होत असतील तर ते फ्लुईड पण असू शकतात का, बदलू पण शकतात का, आणि अत्यंत घट्टपणे तयार झालेली ही जी काय सगळी इम्प्रेशन्सची मालिका आहे ती आपल्याला बदलता येऊ शकते का, हे आपल्याला सगळं त्याच्यातून कळण्यासारखं आहे. आपण एक चित्र काढून हे ठरवूया. मानवी मेंदूबद्दल आपण आता जे बोलतो आहोत, हा मेंदूला एक मोठीच्या मोठी हिस्ट्री आहे. ही जी हिस्ट्री आहे ती सगळी इव्होल्युशनची हिस्ट्री आहे. तो कसा इव्हॉल्व झाला, मानवी मेंदूपर्यंत मेंदूची धाव येण्यासाठी तो मुळात आधी सुरू कुठून झाला ह्याच्याबद्दल आपण आधी बोलूया. मेंदू हा अवयव आकाराला आला त्याला आजपासून अंदाजे 50 कोटी वर्ष झाली. बापरे. त्याच्याबद्दलचा उल्लेख करण्याचं कारण असं आहे की 50 कोटी वर्षापूर्वी जो काय मेंदू म्हणून अस्तित्वात आलेला अवयव होता, जो तुमच्या शरीरातल्या आणि भोवतालच्या सगळ्या ॲक्शन्सना आणि रिॲक्शन्सना प्रतिसाद देणारी संस्था आहे. किंबहुना मेंदूच आकाराला आला ह्या गोष्टींसाठी की भोवतालचा जो परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये घडणाऱ्या ज्या काय घटना आहेत त्याला तुमचं शरीर आणि तुमच्या शरीरातली सगळी फंक्शनॅलिटी जी आहे ती त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी योग्य, ज्याच्यामुळे तुम्ही वाचाल, तुम्ही जगाल, असे निर्णय घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी म्हणून एक कोऑर्डिनेटिंग सिस्टीम जी जन्माला आली, त्या सिस्टीमचं नाव आपण नर्वस सिस्टीम ठेवलं. आणि नर्वस सिस्टीमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा ब्रेन आहे. तर हा ब्रेन 50 कोटी वर्षापूर्वी ज्या वेळेला पहिल्यांदा तयार झाला तर तो सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये तयार झाला अशी शास्त्रज्ञांची भावना आहे. मी भावना आहे असं म्हणतो आहे. अनेक रिसर्च आहेत असे की जे असं म्हणतात की मेंदू पहिल्यांदा सरपटणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये आकाराला आला. हा जो मेंदू होता सरपटणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये आकाराला आलेला, हा मेंदूचं चित्र साधारणतः आपण असं काढू. आता प्राणी सरपटणार आहे बरं का. एक वरती थोडासा गट्टूसारखा भाग आहे आणि त्याच्या खालती एक लांब लचक शेपटी आहे. हे जे आहे याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणालो, म्हणजे मज्जारज्जू, जो तुमच्या मेंदूमध्येही तुम्हाला सगळ्यांना स्पायनल कॉर्ड आहेच आपल्याला. आणि वरचा जो आहे त्याला आपण ब्रेन म्हणालो. हा जो ब्रेन होता, ह्या ब्रेनला 3 पद्धतीची फंक्शनॅलिटीज होत्या. त्याला आपण तेच इमोशनचं पण इव्होल्युशन आहे आणि तेच तुमचं कंट्रोलिंग इव्होल्युशन पण आहे. तर ह्या ज्या मेंदू होता, ह्या मेंदूला 3 गोष्टी समजत होत्या. त्यातली एक गोष्ट आहे
रेप्टिलियन ब्रेनबद्दल आपण बोलतो. एक जी गोष्ट आहे महत्त्वाची इमोशन, दॅट वॉज डिझायर टू ईट फूड, हंगर आपण म्हणू, फूड हे समजत होतं, कारण जगायचे तर अन्न खायला पाहिजे. दुसरी जी होती ती होती फिअर. 50 कोटी वर्षापूर्वी फिअर जन्माला आलेली, 50 कोटी वर्षापूर्वी हंगरचं फिलिंग जन्माला आलेलं आहे. आणि तिसरं जे होतं त्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन, म्हणजेच सेक्शुअल ॲक्टिव्हिटी. फिअर, फूड आणि रिप्रोडक्शन अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तेवढ्याच कळत होत्या. त्याच्या पुढे 20 कोटी वर्षांनंतर, म्हणजे आजपासून 30 कोटी वर्षापूर्वी, त्याच्यावरती ह्या मेंदूवरती काही लेयर्स जमा व्हायला लागले. हा मेंदू जसजसा डेव्हलप होत होता तर तो ज्या प्राण्यांमध्ये डेव्हलप झाला त्या प्राण्यांना आपण मॅमॅलियन्स म्हणालो, म्हणजे सस्तन प्राणी. अगोदर ते सरपटणारे होते, आता हे रेप्टिलियन्स होते. हां बरोबर. रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे, मॅमॅलियन्स म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यांमध्ये आणि रेप्टायलियनमध्ये फरक असा होता की मॅमॅलियन्स त्यांच्या मधल्या माद्या स्वतःच्या गर्भामध्ये मूल वाढवू शकत होते. स्वतःच्या गर्भातच ते त्यांचं बाळ वाढवतात. आणखीन एक दुसरी गोष्ट अशी होती की हे बाळ जन्माला आल्यानंतर ह्या सगळ्यामध्ये लेयर्स वाढत चाललेत बरं का. जसजसं गर्भात बाळ वाढण्याची प्रक्रिया आहे तसं शरीर पण बदलत आहे आणि तिकडे ब्रेन पण बदलतो आहे, असं ते इव्हॉल्युशन आहे. मॅमॅलियन्सचा ब्रेन हळूहळू जसजसा डेव्हलप होत गेला तसतसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती तर आत्तापर्यंत सर्पमेंदू जो होता, सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू जो होता, तो अंडी घालत होता, म्हणजे ते शरीर अंडी घालत होतं. अंडी किती राहिली, किती जगली, किती वाचली, कितीतून पिल्लं जन्माला आली आणि किती पुढे त्यांनी काय केलं हे बघण्याची जबाबदारी सर्पमेंदूमध्ये नाहीच आहे. वेअर ॲज मॅमॅलियन मेंदूमध्ये काय झालं तर गर्भात बाळ वाढतं आहे, म्हणजे अटॅचमेंट आहे, आतमधल्या बाळाची आणि आईची अटॅचमेंट आहे. आता हे बाळ जन्माला आल्यानंतर ते बाळ जोपर्यंत आपापलं अन्न आपलं आपण खाऊ शकत नाही तोपर्यंत त्याला जगवायचं आहे, म्हणून स्तन आले आणि म्हणून स्तन्य आलं, म्हणजे दूध आलं, म्हणजे दुधावरती ते बाळ मोठं होणार आहे. आणि नंतर ते स्वतःचं अन्न स्वतः खाऊ शकेल तोपर्यंत त्याला सांभाळायचं आहे. म्हणून जी पहिली इमोशन आली ती इमोशन होती, इकडे वात्सल्य. वात्सल्य, करेक्ट, वात्सल्य. वात्सल्य ज्या वेळेला जन्माला आलं, म्हणजे वात्सल्य ही भावना ज्या वेळेला प्रॉमिनंट व्हायला लागली त्यावेळेला त्या वात्सल्याबरोबर, त्या तीव्र प्रेमाबरोबर, त्याच्या ओढीबरोबर आणखीन एक भावना जन्माला आली. ती भावना म्हणजे सापाच्या मेंदूतली जी फिअर ही इमोशन होती त्याचं मॉडिफाईड रूप होतं. ते मॉडिफाईड रूप काय होतं तर फिअर ही फक्त बाजूचे इतर त्यावेळेला जंगलामध्ये असलेले घटक तुमच्या बाळाला नुकसान करू शकतील, तर ते तसं त्यांनी करू नये म्हणून त्यांची काळजी घ्यायची आहे. त्याच्यातून एक भीती जी आहे त्या भीतीला आणखीन एक स्वरूप आलं ज्याला आपण असुरक्षितता असं म्हणतो. इन्सिक्युरिटी. आता ही जी इन्सिक्युरिटीचं फिलिंग आहे ना, हे इन्सिक्युरिटीचं फिलिंग फक्त दृश्य धोक्यांबद्दल नाही. समोर काहीतरी प्राणी आला आणि तो माझं पिल्लू उचलून नेईल, मारेल, खाईल वगैरे जे काय आहे तेवढं नाही आहे. प्राणी आला तर म्हणजे आता दृश्य भीतीच वाटण्यासारखी समोर काही असण्याची आवश्यकता नाही आहे. कल्पनाशक्ती झाली. बघा, कल्पनाशक्तीबद्दल मी बोलतोय, आपण आपल्यामध्ये ती आहेच ना. किंबहुना आपली आजकालच्या ज्या भीत्या आहेत त्यातल्या बहुतेक सगळ्या काल्पनिकच आहेत. आपण मॅप्सच्या अनुषंगाने याच्याकडे का बघतो आहे तर आपल्या मॅप्समध्ये
इन्सिक्युरिटी हा एक मोठा एलिमेंट आहे जो मेंदूशी निगडीत आहे, म्हणून आपण त्याच्याबद्दल बोलतो. तर वात्सल्य आलं. नुसती तेवढीच गोष्ट आली नाही, त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट आली, ती म्हणजे माझं मूल या सगळ्या भयंकर आजूबाजूच्या युद्धजन्य किंवा अनप्रेडिक्टेबल परिस्थितीतनं, अनप्रेडिक्टेबल हा शब्द मी आत्ता वापरतोय कारण मला तो नंतर पुन्हा वापरायचा आहे. अनप्रेडिक्टेबल परिस्थितीपासून मी एकटी रक्षण करू शकत नाही, तर आजूबाजूच्या लोकांनी पण, म्हणजे माझ्यासारखे जे इतर प्राणी आहेत त्यांनी पण रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. नॉट ओन्ली दॅट, तर आपण जर सगळे मिळून एकत्र आलो तर आपण त्या धोक्यांशी जास्त चांगला सामना करू शकतो. म्हणून एकत्र येणे, कळप करणे आणि कळप करणे. आपण असं आजही म्हणतो की माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे. मॅपशी सुरुवात समजून घेण्याकरता आपण मॅमॅलियन ब्रेनमध्ये आलो आहेत आत्ता. मॅमॅलियन्स हे कळपात राहणारे प्राणी आहेत. कळपात राहणाऱ्या प्राण्यांकरता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय आली, तर फिअर ऑफ गेटिंग डिटॅच्ड फ्रॉम अदर्स. इतरांपासून मी तुटेन का अशी भावना, आणि हॅपीनेस ऑर जॉय ऑफ गेटिंग ॲफिलिएट टू मोस्ट ऑफ देम. बरोबर, म्हणजे वात्सल्य आलं, इन्सिक्युरिटी आली, तसंच ॲफिलिएशन. ॲफिलिएशन म्हणजे मी इतरांचा आहे आणि इतरही माझे आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून एकमेकांचे आहोत. कारण त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली. हे का झालं, तर दॅट वॉज फॉर सेन्स ऑफ सिक्युरिटी. सेन्स ऑफ सिक्युरिटी बरोबर त्या सगळ्या गोष्टींबरोबर आला तो कम्फर्ट. मॅप्स तुमचे जेव्हा घडतात, नकाशे, त्यावेळेला तुम्ही त्या नकाशांमध्ये का राहता, का त्याच्यातनं बाहेर पडत नाही, कारण त्याच्यामध्ये राहणं तुम्हाला कम्फर्टेबल असतं. सिक्युरिटी असते आणि ॲफिलिएशन पण असतं. तुम्ही असा विचार करा की तुमच्या आजूबाजूला जी माणसं आहेत सगळी, तुमच्या आजूबाजूला जी सगळी माणसं आहेत, त्या माणसांची असोसिएट राहण्याचं जर तुम्हाला काही बंधनच नसतं, तर तुमचे मॅप्स जे आहेत ते तसे राहिले असते का? फिअर ऑफ गेटिंग डिटॅच फ्रॉम अदर्स, त्याच्यातनं येणारं ॲफिलिएशन इतकं सोपं नाही. कारण ॲफिलिएशनमध्ये तुम्ही दोन गोष्टी करता. ॲफिलिएशनमध्ये मी तुमच्याचसारखा आहे असं दाखवण्याकरता तुम्ही तुमच्यासारखं असणं पुरेसं नाही, तर तुम्ही ते दाखवायला लागतं. दिसणं पण महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी जी गोष्ट मॅमल्समध्ये आली ती म्हणजे प्रिटेन्शन आलं. प्रिटेन्शन कुठून आलं? सगळ्यांनी खरं बोलायला पाहिजे. फेसबुकवरती टाकून बघा बरं, जनरली वागताना फेअरनेसबद्दल कोणाला काही शंका आहे? सगळं कसं फेअर असलं पाहिजे, शंका आहे? काही नाही. सर्वांनी सत्य बोलावं हे शंका आहे? काही शंका नाही. कोणीच त्याच्याबद्दल उलटं बोलणार नाही. कोण असं म्हणणार आहे की नाही नाही खोटं बोललं पाहिजे, खोटं, असं नाही आहे. मॅक्झिम गॉर्कीचं एक अत्यंत भयंकर माझ्यावरती संस्कार करणारं वाक्य होतं. ते म्हणजे जन्माला आल्यानंतर तो असं म्हणायचा की जन्माला आल्यानंतर पहिल्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं लाईफ असता, तुम्ही मुक्त असता, तुम्ही नागडे रडू शकता, आणि तुम्ही टोटली फ्रीडममध्ये आलेला जीव आहे. 5व्या मिनिटानंतर ते तुम्हाला नाव देतात, जात देतात, धर्म देतात, लिंग ला शोभेल असं वर्तन करायचं तुम्हाला ते शिकवायला सुरुवात करतात. हे सगळे मॅप्स. आणि हे केव्हापासून आले, तर तुम्ही जन्माला आल्यानंतर 5व्या मिनिटानंतर तुम्ही त्याला, मग ते नुसतं ते रडणारं मूल राहत नाही, मग तो काहीतरी बाळ्या, सोन्या, शकुल्या, डॉली, डार्लिंग, शिंगी, चिंटी, चिमणी, जे काय असेल हे सगळी तुम्ही नावं आता असाईन करायला लागलात आणि तुम्ही त्याला मॅप्स द्यायला सुरुवात केली त्या बाळाला. मग तुम्ही जातीचा मॅप दिला, तुम्ही धर्माचा मॅप दिला, तुम्ही लिंगाचा मॅप दिला. हे सगळं तुम्ही आता त्याला तो स्पंज आहे जो ॲब्सॉर्ब करणार आहे, आणि तुम्ही सगळेजण त्याच्यावरती निरनिराळे रंग ओतायला सुरुवात केली.
तो मुलगा असेल तर त्यांनी काय करायचं आहे, मुलगी असेल तर तिने काय करायचं, झालं सुरू. हे तुम्ही घेतले आणि ते पण त्यांनी का घेतले, सिक्युरिटी. हेच लोक मला सिक्युरिटी देणार आहेत, मी रडलो की हेच मला हे त्याला अन्न हळूहळू देणार आहेत. समजायला लागतं. आणि तुम्हाला गंमत सांगतो, साधारणतः 2ऱ्या ते 3ऱ्या महिन्यामध्ये सोशल स्माईल येतं. तोपर्यंत बाळ हसत नाही का, आता हसतं. गर्भात सुद्धा, म्हणजे गर्भात असलेलं बाळ पण निर्विकार हसत हसतं, असतं पण ते त्यावेळेस. निर्विकार हसणं आहे. नंतर ते कोणते हसवल्यानंतर असतं ते. नंतर मग ते तुमच्याकडे कोणाला बघून खुश हसायला करायचं. लागतं. आणि त्याच क्षणी त्याला हे माहिती असतं की त्यांनी असं केलं की तुम्ही खुश होता. म्हणजे तुला पाजणारी आई खूप खुश होते, कारण मग ती जास्त प्रेमाने जवळ घेते. किती छान हसला, गोड हसला, लगेच चेहरे चिवचिवायला लागतात. आता मॅप तयार व्हायला लागला की देर इज समथिंग, म्हणजे आय कॅन डू सम लिप मुवमेंट अँड देन पीपल विल सडनली कम टू मी. आय कॅन क्रिएट अ साऊंड अँड देन पीपल मे मी क्राय अँड देन पीपल विल सडनली गॅदर अराउंड मी. मला कुठेच जाता येत नाही, पण मी सगळं जग माझ्याजवळ आणू शकतो. ही भावना 3ऱ्या महिन्यात बाळ शिकतं. 3ऱ्या महिन्यात. म्हणजेच याचा अर्थ काय, तर प्रिटेन्शन हे असं तुमच्या मेंदूमध्ये 30 कोटी वर्षांपासून, आजपासून 30 कोटी वर्षांपूर्वीपासून प्रिटेन्शन आहे. सिक्युरिटी आणि कम्फर्ट आला आणि गेटिंग ॲफिलिएटेड टू साठी प्रिटेन्शन आलं. खरोखरच तुम्ही तसं असण्याची आता आवश्यकता नाही आहे. पण मग हे प्रिटेन्शन तुम्हाला ओळखण्याची एक वेगळीच जबाबदारी तुमच्यावरती पडते, जी मॅमल्सवरती पडली. ती म्हणजे संपूर्ण टेरिटोरी जी आहे, त्या टेरिटोरीमध्ये माझे फूड आणि रिसोर्सेस जगण्यासाठी आवश्यक असलेले. मग त्यातल्या काहींनी टेरिटोरी राखण्याची क्रिया सुरू केली. तिथून तुझं आणि माझं सुरू झालं. ही टेरिटोरी आहे ना, तुझं आहे, माझं आहे.